नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत. वाल्मिक कराडवर आज मकोका लावण्यात आला. त्या दरम्यान त्यानंतर नेमकं काय काय घडलं जाणून घेऊया. आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. बीड हत्या आणि खंडणी प्रकरणात इतर आरोपींसह वाल्मिक कराडवरही मोक्का. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा ताबा मिळण्यासाठी एसआयटीला परवानगी. कराडला हत्येच्या गुन्ह्यात उद्या केज कोर्टात हजर करणार. आरोपी कुणीही असो, सरकार त्यांना सोडणार नाही. चौकशीत ज्यांचं नाव येणार त्यांच्यावर कारवाई होणार. दोषींना अजिबात थारा देणार नाही. वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनीच ठरवलेलं होतं, कुणालाही त्या हायगाई करायची नाही. जे दोषी असतील, जे कुणी त्याच्याशी संबंधित असतील, कुणीही असलं तरी त्यांच्यावर कारवाई करायची. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे. शरद पवारांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडवर मकोका लावला ही चांगली गोष्ट. धनंजय मुंडेंची टोळी जातीय तेढ निर्माण करतेय. या टोळीचा समूळ नायनाट झाला पाहिजे. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. एका माणसासाठी राज्याला कलंक लागता कामा नये. गुंडांच्या टोळीचा सफाया होणं गरजेचं. मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया. गुंडाची टोळी चालवणार आहे, हिचा सफाया होणं गरजेचं आहे. एका माणसासाठी एवढ्या मोठ्या राज्याला कलंक लागता कामा नये, म्हणून आशयांची कधीच गय नाही केली पाहिजे. खासदार सोनवणे, आमदार क्षीरसागर आणि धस माझ्या मुलाला अडकवतायत. आरोपी कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या. मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची कराडच्या पत्नीची ही भूमिका. आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यात जमावबंदी लागू. संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय.